नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या लता विजयकुमार वाकळे तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीकांत उत्तमराव भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड प्रक्रिया आज दिनांक 18 मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये पूर्ण झाली. यावेळी पीठासन अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी काम पाहिलं. सभागृहामध्ये 39 जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एक नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आलं. दुपारी 2:30 वाजता पीठासन अधिकारी शोभा जाधव यांनी लता विजयराव वाकळे यांची अध्यक्षपदी तर श्रीकांत उत्तमराव भोसले विटेकर यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. या निवडीनंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी अध्यक्ष लता वाकळे आणि उपाध्यक्ष श्रीकांत विटेकर यांचा सत्कार केला. जिल्ह्यात प्रथमच जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार अध्यक्षपदी विराजमान झाल्याबद्दल पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी आपली प्रतिक्रिया या शब्दात व्यक्त केली. त्या म्हणाल्या, आनंद होतोय. परभणीतील जनतेने भाजपच्या बाजूने कॉल दिला होता आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष म्हणून आमच्या लताताई वाकळे यांना या ठिकाणी संधी मिळाली. इथंच सत्ता स्थापन केलेली आहे. कारण की कालच आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा सांगितलं, सर्वात जास्ती संख्याबळ भाजपचा असल्यामुळे अध्यक्षपद भाजपकडे, नंतर नंबर 2चा पक्ष जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी असल्यामुळे उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आणि नंबर 3चा पक्ष शिवसेना असल्यामुळे एक सभापतीपद त्यांना देणार, अशा पद्धतीची महायुतीची सत्ता आम्ही इथे स्थापन करणार असा निर्णय झाला होता. परंतु त्यांची नाराजी काय आहे तर मी त्यांना भेटल्यानंतर सांगतो. नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्षा लताताई वाकळे यांनी आपली प्रतिक्रिया या शब्दात व्यक्त केली. भारतीय जनता पार्टी मला संधी दिलेली आहे. बोर्डीकर साहेब, मेघनादेवी बोर्डीकर, देवाभाऊ यांच्या संधी दिलेली आहे. मला अध्यक्षपद दिलं. मी सर्वसामान्य घरची स्त्री आहे, तरी पण माझ्यावर एवढी जिम्मेदारी टाकली. त्या संधीचं मी सोनं करेन. आणि जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष श्रीकांत विटेकर यांनी आपली प्रतिक्रिया या शब्दात व्यक्त केली. ते म्हणाले, माझ्या सर्व जनतेचे आभार मानेन. त्यानंतर आज जे काही घडामोडी घडल्या, आमचे सर्व सहकारी ज्यांनी माझ्यासाठी माझं नाव लावून धरलं उपाध्यक्षासाठी, त्यामुळं मी आदरणीय आमदार राजेंद्र विटेकर, आमच्या पालकमंत्री दिदी व महायुतीतील सर्व नेत्यांचे मी खूप खूप धन्यवाद आभार मानतो. त्यांनी मला ही जी जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून जी संधी दिली. उत्साह, ऊर्जा आणि स्पर्धात्मकतेच्या वातावरणामध्ये जिल्हास्तरीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं भव्य उद्घाटन श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर आज झालं. खेळ हा केवळ मनोरंजन नसून जीवन घडविण्याची प्रभावी प्रक्रिया आहे. खेळ हा शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य सुदृढ ठेवतो, तसेच शिस्त, संघभावना आणि आत्मविश्वास वाढवतो. त्यामुळं प्रत्येकानं दररोज किमान 1 तास खेळ किंवा व्यायामासाठी द्यावा. नियमित खेळ ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. कार्यक्रमास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, शैलेश लाहोटी, संगीता चव्हाण, जीवराज डापकर, तहसीलदार संदीप राजापुरे तसेच महसूल संघटनेचे राज्य उपाध्यक्ष नानासाहेब भेंडेकर यांची उपस्थिती होती. कलावंतांसाठी हक्काचं व्यासपीठ आणि रसिकांना दिलखुलास दाद देण्याची संधी निर्माण करणारा वसंत पाटील खुला मंच याचा उद्घाटन सोहळा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता श्री मंगल कार्यालय समोरील लक्ष्मीनारायण मंदिराच्या पाठीमागे येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. या मंचचे उद्घाटन शल्यचिकित्सक
डॉक्टर श्रीकृष्ण कात्नेश्वरकर यांच्या हस्ते होणार असून यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. कार्यक्रमात आंतरनाद कवितांचा या अभिवाचन सादरीकरणात उषा कुर्डूकर, सुषमा कुलकर्णी आणि पूनम पल्लेवार सहभागी होणार आहेत. तसेच संवादा संगीतांजली या राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्राप्त कलाकृतींचं सादरीकरणही रंगणार असून त्यात प्राध्यापक रविशंकर झिंगरे, किशोर पुराणिक आणि श्रीकांत देशपांडे हे कलाकार सहभागी होणार आहेत. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.